उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या चैत्यभूमी इथं वंदन करण्यासाठी दाखल झालेले आहेत। नुकतंच त्यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता चैत्यभूमीवरती सुनेत्रा पवार या दाखल झालेल्या आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक महत्त्वाचे नेते, अनेक महत्त्वाचे आमदार पार्थ पवार हे उपस्थित असल्याचं आपल्याला दिसतंय आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या चैत्यभूमीवरती बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करण्यासाठी आता दाखल झालेले आहेत। त्यानंतर त्या राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयामध्ये देखील जाणार आहेत। आमदारांसोबत चर्चा केल्यानंतर त्या मंत्रालयाकडे रवाना होतील, पण तत्पूर्वी त्या चैत्यभूमीवरती आता दाखल झालेले आहेत आणि अपडेट देत आहेत आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले। निलेश, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या चैत्यभूमीवरती दाखल झालेले आहेत। आकांक्षा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासोबतच राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि सुनेत्रा पवार, अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हे देखील या भेटी दरम्यान आहेत। यासोबतच विधानसभेचे उपाध्यक्ष देखील या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, जी मुंबईची राष्ट्रवादी आहे, ही सर्व मंडळी देखील या भेटीच्या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी आल्याचं दिसत आहे। आज चैत्यभूमीला अभिवादन केल्यानंतर उपमुख्यमंत्री आपल्या खात्यांचा पदभार घेणार आहेत आणि क्रीडा ही 3 महत्वाची खाती आहेत। अर्थ व नियोजन खातं देखील लवकरच मिळू शकतं, अशी देखील एक प्राथमिक माहिती सध्या समोर येते। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज मंत्रालयामध्ये आपल्या खात्यांचा पदभार घेतील। त्यानंतर दुपारी 12 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत, मंत्र्यांसोबत चर्चा केल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सहभागी होतील। आज दिवसभरामध्ये विधिमंडळाचं कामकाज देखील ते करताना आपल्याला दिसणार आहे। साधारणपणे 3 वाजता विधिमंडळ सल्लागार समितीची बैठक होणार आहे। या बैठकीला देखील त्या उपस्थित असणार आहेत आणि त्यानंतर संध्याकाळी उशिरा दिल्लीला रवाना होणार आहेत। उद्या भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यासोबतच गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी देखील त्या जाणार आहेत। सध्या ही सदिच्छा भेट आहे, अशा पद्धतीची माहिती समोर येते। चैत्यभूमीला सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते यासोबतच आमदार हे पोहोचताना आपल्याला दिसत आहेत। जिशान सिद्दीकी यासोबत आहेत, आमदार सना मलिक सोबत आहेत आणि मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नेते जे आहेत ते या भेटीच्या निमित्तानं आपल्याला या चैत्यभूमीला आल्याचं दिसत आहे। आकांक्षा, अगदी बरोबर आहे। त्यामुळे चैत्यभूमी मध्ये आता सुनेत्रा पवार या दाखल झालेल्या आहेत। खरं तर निलेश, याआधी देखील आपण पाहिलं होतं, ज्यावेळेस उपमुख्यमंत्री पदाची शपथ ही सुनेत्रा पवार यांनी घेतलेली होती, त्यानंतर त्या यशवंतराव चव्हाण स्मृतीस्थळावरती जाऊन त्यांनी वंदन केलेलं होतं आणि त्यानंतर आज खऱ्या अर्थानं जेव्हा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या ॲक्शन मूडवरती आलेले आहेत, त्यावेळेस देखील त्या चैत्यभूमीवरती वंदन करण्यासाठी आलेले आहेत। त्यामुळे कुठेतरी अजित पवार यांचाच वारसा सुनेत्रा पवार या पुढे नेत आहेत, हेच यातून दिसून येत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शाहू फुले आंबेडकर विचारधारेवर चालतो, अशा पद्धतीचं सातत्यानं ही गोष्ट अधोरेखित करण्याचा प्रयत्न असतो आणि त्यामुळेच ज्या दिवशी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यानंतर तत्काळ सर्व जे नेते आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, सर्व महत्वाचे नेते जे आहेत ते केलं वायवी चव्हाण सेंटर या ठिकाणी गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतर यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन केल्यानंतर सुनेत्रा पवार यांना आपल्या कामकाजाला सुरुवात केली होती। खरं तर 2 ते 3 दिवस त्या बारामतीमध्ये होत्या, त्यांना मुंबईला येणं टाळलं होतं। मात्र आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सर्व खात्यांचा पदभार घेण्यासाठी सुनेत्रा पवार मुंबईत दाखल झाले आहेत। सध्या चैत्यभूमीला आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व महत्वाचे नेते त्यांच्यासोबत आहेत आणि चैत्यभूमीला अभिवादन या ठिकाणी सर्व नेते आपल्याला करताना दिसत आहेत। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आहेत, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आहेत, आमदार सना मलिक आहेत, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे आहेत, माजी मंत्री नवाब मलिक, अशी सर्व महत्वाची नेते जे आहेत ते सध्या या चैत्यभूमीच्या कार्यक्रमासाठी, या अभिवादनासाठी या ठिकाणी आलेले आहेत। नागसेन कांबळे जे या ठिकाणचे पदाधिकारी आहेत ते देखील या ठिकाणी आहेत आणि आज सर्व उपमुख्यमंत्री अभिवादन करून आपल्या खात्यांचा पदभार स्वीकारताना आपल्याला दिसतील। आज या आपल्या प्रशासकीय कामकाजाला त्या सुरुवात करतायत। सगळ्यात महत्वाची बाब अशी आहे की सुनेत्रा पवार यांना त्यांचा जो स्टाफ सोबत ठेवलेला आहे तो पूर्णपणे अजित पवारांच्या सोबत जो स्टाफ होता तो सर्व स्टाफ या ठिकाणी आहे। मग राज्य उत्पादन शुल्काचा स्टाफ असेल किंवा क्रीडा खात्याचा असेल, अल्पसंख्याक खात्याचा असेल, ही सर्व खात्याचे पदाधिकारी सर्व जे अधिकारी आहेत। नक्कीच बरोबर आहे। त्यामुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या आज पदभार स्वीकारतील, या सगळ्याच घडामोडींकडे आपलं लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद निलेश या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।
आहे